परमेश्वराची स्तुती असो. आजचा विषय आहे सैतान तुझ्या मनातलं जाणत नाही. 1 कोरिंथी करार 2:7 म्हणते, परंतु आम्ही देवाचे ज्ञान एका गृढात बोलतो. ते लपवलेले ज्ञान जे देवाने युगांपूर्वी आपल्या महिमेसाठी ठरवले. पास्टर क्रिस आपल्याला विचारतात, तुम्ही कधी असा खेळ खेळला आहे का, ज्यात तुम्हाला समोरचा माणूस काय विचार करतोय ते ओळखायचं असते? तो स्वतः सांगत नाही तोपर्यंत कोणीही बरोबर अंदाज लावू शकत नाही. सैतानाबाबत तसेच आहे. तो तुमच्या मनातला विचार वाचू शकत नाही. तो फक्त तुम्ही काय बोलता ते ऐकू शकतो. म्हणून विश्वासाचे शब्द बोलणे फार महत्वाचे आहे, भीतीचे नव्हे. बायबलमध्ये सैतान जोब आणि त्याच्या कुटुंबाला काहीही करू शकला नाही, जोपर्यंत जोबाने स्वतःची भीती बोलून दाखवली नाही. जो म्हणाला, "मी ज्याची फार भीती बाळगत होतो, तेच माझ्यावर आली आणि ज्याची मी धास्ती घेतली होती, तीच घडली." म्हणून आपण काय करावे? आपण आपल्या हृदयात देवाच्या वचनाने भरून ठेवा. जेव्हा तुमचे हृदय त्याच्या वचनाने भरलेले असेल, तेव्हा तुमच्या तोंडातून योग्य शब्द बाहेर येतील. विश्वासाचे, विजयाचे आणि आनंदाचे शब्द. लक्षात ठेवा, कारण हृदय जे भरलेले असते, तेच तोंडातून बाहेर पडते. अशा प्रकारे तुम्ही सैतानापेक्षा पुढे राहू शकता आणि प्रत्येक दिवशी विजयाने जगू शकता. हालेलुया. माझ्या मागे प्रार्थना घ्या. धन्यवाद प्रिय पिता, सैतानावर आणि सर्व गोष्टींवर मला विजय दिल्याबद्दल. माझे हृदय देवाच्या वचनाने भरलेले आहे आणि मी प्रत्येक दिवशी सामर्थ्य आणि विजयीने चालते. येशूच्या नावात आमेन. धन्यवाद.